पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आपल्या सोसायटीतील मतदारसंघातील महिलांनो, मी आपल्या पक्षाचा जाहीरनामा वाचते, नीट लक्ष द्या। या जाहीरनाम्यानुसार जर का आपल्या सोसायटीच्या महिला मंडळाची अध्यक्ष म्हणून तुम्ही मला निवडून दिलं तर सगळ्या सासवांना विशेष अधिकार मिळतील असं मी वचन देते। त्यानुसार एखाद्या सासूला आपल्या सुनेविरोधात थोडीशी हुकुमशाही देखील राबवता येईल। म्हणजेच सुनेने घरातली कामं करायला नकार दिला आणि पुराव्यानिशी महिला मंडळात तक्रार दाखल केली तर सुनेकडून वट्ट 500 रुपये दंड आकारला जाईल। एखाद्या सुनेला माहेरी पाठवायचं की नाही याचा निर्णय घेण्याचा अधिकार देखील सासूला बहाल करण्यात येईल। इतकंच नाही तर घरात कामं वाटून घेताना 70% कामं सुनेने पार पाडणं बंधनकारक राहील। मला खात्री आहे या वर्षी सुद्धा सोसायटीची अध्यक्षा म्हणून तुम्ही माझीच निवड करा। मला प्रचंड बहुमताने निवडून द्या। आपली निशाणी ओकेचा ठेंगा। मुठीत करायची असेल सून तर सासूबाई तू सुलू कोचून। आपला पक्ष ऑल इंडिया सासू फेडरेशन पक्ष। वा वा सुलूजी, अहो तुमचा जाहीरनामा इतका छान आहे ना की प्रत्येक सासूला स्वर्गीय आनंद मिळण्याची अनुभूती मिळते मला। वा 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 वा, माझा पाठिंबा तुम्हाला, आम्ही तुम्हालाच मत देणार ठरलं। एक मिनिट, माझ्या वाटचं तुम्ही बोलू नका। सुलूजी, हा काय जाहीरनामा आहे हो? हा, यात फक्त सासवांसाठीच चांगलं लिहिलंय, सुनांच्या उपयोगाचं काही लिहिलेलं नाहीये। उलट सुनांना त्रास कसा होईल याची तरतूद आहे याच्यामध्ये। आणि हा जर जाहीरनामा असेल ना तर मी तर तुम्हाला मत देणार नाहीच आहे। उलट मी असा प्रचार करीन की कोणीही तुम्हाला मत देऊ नये। हवा तेवढा प्रचार कर, पण माझ्या विरोधात कुणाला मत द्यायला सांगणार आहेस म्हणे? कोणीतरी असेल की तुमच्या विरोधात उभं। अगं मग ती उमेदवार आपल्याला दिसली असती ना, पण सुलूजीच्या विरोधात कोणीही उभं नाहीये। का? माझ्या एकूण 3 निवडणुका झाल्या आहेत आणि याच्या आधीच्या 2 निवडणुकात माझ्या विरोधात उभं राहण्याची कुणाची टाप नव्हती। पण सुना पण तुमच्या मतदार आहेत ना? आहेत ना, पण आपल्या सोसायटीत सुना अल्पसंख्याक आहेत। म्हणजे सुना फक्त 27 आहेत आणि सासवा त्या 27 तर आहेतच, पण एकूण 13 अजून अशा आहेत ज्या सासवा होऊ घातल्या आहेत, त्या सुद्धा मलाच मत देणार। हे सगळं ना तुम्ही दमदाटी करून केलेलं असणार। सुलूजी, याला हिटलरशाही म्हणतात। तसं समजावं तर, पण सुलूजींच्या विरोधात कोणी इलेक्शनला उभं राहणार नाही। एवढा जर तुमचा कॉन्फिडन्स असेल ना तर हा कॉन्फिडन्स मोडून काढायला मीच उभी राहीन इलेक्शनला यांच्या विरोधात। ठीक आहे सरिते, सांग तुझ्या सुनेला हरायची तयारी ठेव म्हणा। चल आले। काय ग सुनबाई, तू कशाला सुलूजीला चॅलेंज दिलेस? हे सासू म्हणून तुम्हाला सवलती मिळणार ना, म्हणून तुम्ही मला अडवताय। पण लोकशाहीत मला इलेक्शन लढवण्याचा अधिकार आहे आणि तो मी बजावणार म्हणजे बजावणारच। अगं काय इलेक्शन लढवणार तू? उद्या इलेक्शन, एका दिवसात काय कप्पाय लढवणार आहेस तू इलेक्शन? एक्सक्यूज मी आजच्या काळातली मुलगी आहे। एक बटन दाबलं ना तरी लाखो लोकांपर्यंत मी पोहोचू शकते, त्यामुळे मला चॅलेंज करू नका। राजकारण म्हणजे नो कमेंट असं म्हणणाऱ्यांना खरं तर राजकारण कळायलाच हवं, ते अभ्यासायला हवं। निवडणूक लढवायची असेल तर तुम्ही भारताचे नागरिक असायला हवं, तुमच्या वयाची 25 वर्ष पूर्ण असायला हवीत। इतकंच नव्हे तर काय हा शी बाबा, हा तर फक्त एलिजिबिलिटी बद्दल सांगतोय, इलेक्शनच्या प्रोसेस बद्दल सांगतच नाहीये। काय ना खरंच। काय अंकू, कसला व्हिडिओ बघतोयस तू? काय पॉलिटिक्स वगैरे? हा, काय पॉलिटिक्स जॉईन करायचा विचार सुरू आहे का? विचार नाही,
विचाराच्या पुढे गेलीये गोष्ट. म्हणजे आपल्या सोसायटीच्या इलेक्शन मध्ये सुलवाजींच्या विरुद्ध अध्यक्ष पदासाठी मी उभी राहणार आहे. ओ माय गॉड. अरे वा. नाही पण अचानक हे डिसिजन काय, कसं काय? हा? अरे मग काय, बघ ना, गेली इतकी वर्ष सुलू आजी बिनविरोध जिंकतायत आणि या सगळ्या सासू आहेत ना, त्या डेंजर आहेत ना. सुनांना असं मुठीत धरलंय आणि त्यांना भीती पण नाही वाटत. मग मी चिडले, मी एकदम पेटून उठले आणि मी म्हटलं सुलू आजी तुमच्या विरोधात मी अध्यक्ष पदासाठी उभी राहणार म्हणजे राहणार. नाईस यार, व्हेरी नाईस. ते नाही का फिल्म मध्ये असा विलनला हिरो भेटतो, तशी तू सुलवाजीला भेटलीस. अँड आय एम शुअर तू इतकी पेटून उठली आहेस म्हणजे इलेक्शन तूच जिंकणार. मला नाही वाटत आहे तसं, कारण मला राजकारणाचा खेळ खेळताच येत नाही. अंकु यार, आपला ना हाच मेजर प्रॉब्लेम आहे. राजकारण हा खेळ नाहीये ग. नाही म्हणजे सध्याची परिस्थिती बघता राजकारण हा आपल्याला खेळच वाटतोय, पण राजकारण हा खेळ कधीच नव्हता, नसावाच. पण आता मला राजकारणावरचं लेक्चर नकोय. मला एक मार्गदर्शक हवाय, कृष्णासारखा सारथी हवाय जो मला युद्धभूमीवर लढण्याचं बळ देईल. आणि असं कोणीच सापडणं खूप अवघड आहे. तुला जो सारथी हवाय तो फक्त आपल्या घरातच तुला सापडेल. कोण? बाबा नाही आहेत. आई. हा? सासूबाई? येस. अगं बाबांना जितकं राजकारण माहिती नाहीये ना, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त राजकारण आईनी पाहिलंय. हो. पाहिलंय काय? अगं केलंय. सुलू आजीच्या आधी महिला मंडळाची अध्यक्ष कोण होती? आपली आई. हा. नंतर तिने राजकारणात निवृत्ती घेतली, त्यामुळे ती आता परत काही ते सगळं करत नाहीये. पण खरं सांगतो, माझं ऐकशील ना तर तुझी खरी सारथी सरिता मंत्रीच आहे. म्हणजे ज्याने दुश्मनालाच सारथी करावं लागतं वाटतं. हे बघ सुनबाई, राजकारणामध्ये गरज पडली ना तर शत्रूला सुद्धा बाप मानावं लागतं. हा राजकारणाचा पहिला नियम आहे. ठीक आहे, ते जमेल मला, पण तुम्ही मला मदत कराल ना? एका अटीवर, तू जिंकून येईपर्यंत घरातली सगळी कामं तू करायचीस. सासूबाई, दिस इज नॉट फेअर. हा मग मला तुमची गरज आहे म्हणून माझा गैरफायदा घेऊ नका. अगं उलट फायद्याच आहे तुझ्या. राजकारण म्हणजे माइंड गेम असतो, माइंड गेम. आणि त्यात तुला तुझ्या सासूचं सारथ्य मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. हे डील मान्य असेल तरच आपण पुढे जाऊ. बरं ठीक आहे, मान्य आहे, हरकत नाही. मग प्रचाराला सुरुवात कधी करायची? इथे कामाचा नाही पत्ता आणि प्रचाराला सुरुवात करतेस. सोसायटीमध्ये काय काम केलंस? पण काम महत्वाचंच नाहीये ना. आपण काम करणार आहोत असं आश्वासन द्यायचं. प्रचार महत्वाचा. कुणाचा प्रचार करणार? पक्षाचं नाव काय आहे? निशाणी काय आहे? काही ठरलंय? ओके. सुलू आजीच्या पक्षाचं नाव आहे ऑल इंडिया सासूबाई आमचं नाव आहे सुनबाई फेडरेशन. नाही. दोन्ही नावामध्ये साम्य असेल ना तर मतदार हा गोंधळात येऊ शकतो. आणि तुझा जो वोटर आहे ना सगळा यंग आहे, तरुण मुली आहेत, सुना आहेत. त्यामुळे काहीतरी हटके नाव असलं पाहिजे, म्हणजे त्यांच्या मनात असं घर करेल ना असं काहीतरी. मैत्रिणी किंवा द गर्ल्स. काय मोबाईलवरचा ग्रुप काढतेस का तू? हा, पक्ष काढतेस? पक्ष. एंजल्स ऑफ सासर. एकदम टुकार. हो, मला सुचलंय. काय? सांगते. ऊ फेडरेशन ऑफ इंडिया. फेडरेशन. ऊ म्हणजे उलट उत्तर करणारा पक्ष. तुम्ही सगळ्या सुना आम्हा सासवांना उलट उत्तर करत असता, जसं तू मला नेहमी करतेस. पण काही सुनांना कदाचित ते जमत नसेल, म्हणून आपलं व्यासपीठ त्यांना बळ देईल उलट उत्तर करायला, असा आमचा हा पक्ष. बघ सगळ्या जणी कशा खुश होतील. अपील होईल ना नक्की? अगं अपीलच काय, त्यांच्या काळजात घर करेल. काय सुचलंय मला, ऊ फेडरेशन. आहा. निशाणी काय? निशाणी सुलवाजींची काय? बंद मूठ आणि ठेंगा. बंद मूठ म्हणजे तुम्ही सुना आणि ठेंगा म्हणजे सुनेला काही मिळणार नाही. आणि आपण त्याच्या बरोबर उलट करूया. काय? जी तुझी रोजची सवय आहे ना त्यालाच आपण निशाणी करूया. म्हणजे? तुझी चुरू चुरू चालणारी जीभ.
ती जीभ म्हणजे आपली निशाणी, उलट उत्तर करणारी जीभ, चुरू चुरू चालणारी जीभ. आहा, क्या बात आहे. आता दणकन आपण शिळकीने बघतो असा प्रचार करते. हा सुलू आजी ग, सुलू आजी. चला प्रचाराला सुरुवात. चुरू चुरू चालणारी जीभ आमचं ऊ ऊ जिंकणार पहिलं. छान झालं हे. आवडेल आहे हो, अंकुला हो, आपल्या. एकदम मस्त. या 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 बघा, या. पक्षाचे उमेदवार आले. बघा. नमस्कार नमस्कार. बघितलं का कशी आमची जय्यत तयारी चालली ते. हा, आणि कशी कार्यकर्त्यांची गर्दी उसळली आपल्या हॉलमध्ये. बघा बघा. 3 कार्यकर्त्यांना गर्दी काय म्हणताय? अगं गंमत केली आणि अशी म्हणायची पद्धत आहे मग. पण तयारी बघ ना कशी आमची चालली आहे ते. बरं, आणि हे सगळे स्लोगन शंतनू तयार केलेत ना. शंतनू वाचून दाखव परफॉर्म कर. रेडी आहेत ना तुम्ही? हा, रेडी ready, रेडी रेडी हा. रेडी. बघा. ना. अरे येऊन येऊन येणार कोण? आणखी 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 ऐक. 1 2 3 4. पक्षाचा जय जयकार. अजून एक आहे. हा, आई माई अक्का. विचार करा पक्का. क्या बात आहे. मस्त आवडलं. काय सुनबाई, भिडले की नाही म्हणालाय स्लोगन्स? अगं भिडणारच. शंतनूने सगळे तयार केलेत माहितीये का तुला. आणि शंतनू आपल्या पक्षाचा PR सांभाळतोय. हे काय स्लोगन्स आहेत अहो? तुम्हाला भीती नाही वाटत आहे का? आणि हे स्लोगन्स नाही आहेत, एखाद्या तुंबलेल्या कवीच्या कविता आहेत. अगं पण त्यांना तेच हवं असतं. सगळ्या बायकांना हेच तर आवडतं. बरं, आता तू त्याचा विचार करू नकोस. तू आपल्या कार्यकर्त्यांना भेटून घे बघू. त्यांचा पहाडी आवाज ऐकून तुला कळलंच असेल त्या किती धडाडीच्या आहेत त्या. अगं मला तर या प्रत्येकीमध्ये उद्याची आमदार, खासदार, नगरसेविका दिसतीये. बघ. हो सासूबाई, आपण सोसायटीचं इलेक्शन लढवतोय. तुम्ही काय त्यांना आमदारकी खासदारकीचं गाजर दाखवताय हो? अगं निवडणूक होईपर्यंत आपण आपल्या कार्यकर्त्यांना डोक्यावर बसवून ठेवायचं असतं. माझ्या मार्गदर्शनापर शंतनूने भाषण लिहून काढलंय. ते एकदा वाचून घे, पाठ कर आणि मग बिनधास्त बोल. शंतनू दे तिला. हे अंकु. हा घे. सुनांना फ्री वायफाय, महिन्यातून 2दा सुनेला माहेरी जायचा हक्क, नवऱ्याने सासूची बाजू घेतली की त्याला 2 दिवसासाठी नो पप्पी नो झप्पी, वीकेंडला आराम करत असताना सासूने डिस्टर्ब केलं तर तिला फाईन मारण्याचा हक्क, शिवाय ज्या सुनेला आपल्या सासूला वृद्धाश्रमात पाठवायचंय तिला संपूर्ण मदत. सासूबाई हे काय आहे? एक दिवस हे सगळं तुमच्याच विरोधात उलटलं तर काय कराल? बघितलं शंतनू, आता मी जी मदत करते ना तर माझ्यावरच उलटते ती. अरे मग काय, ही अशी आश्वासन आहे जी पूर्णच करू शकणार नाही आपण. अगं नको करूस ना. आपण फक्त स्वप्न दाखवायची असतात आणि त्या स्वप्नांनी प्रत्येक कार्यकर्त्याला भुलवून टाकायचं असतं. हा, या भुलवण्यावरनं लक्षात आलं मला, प्रत्येकाची हातमिळवणी करताना हळूच 500 रुपये ठेवातात. काय? अगं आत्ता 500 रुपये जातील पण करोडोंनी कमवशील. आता बघ, सोसायटीमध्ये प्रत्येक वर्षी दरवर्षी आपल्या मंगळागौर होते, हळदी कुंकू होतं, महिला संमेलन होतात, त्यातून तू किती कमवशील? नाही सासूबाई, हे सगळं मला जरा विचित्र वाटतंय. मला नाही वाटत चांगलं. आता तू निगेटिव्ह विचार करू नकोस ग. पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह. आणि जा प्रचाराची तयारी कर. बाकी सगळं आम्ही सांभाळतो. जा. ताई माई अक्का, विचार करा पक्का. वेडवणाऱ्या जिभेवरच मारा शिक्का. अरे भाईंदर मध्ये कोसळले विमान. अंकिता ताईंकडे सोपा मंडळाची कमान. सापाने टाकलीये कात. सासू लावणार सुनेची वाट. वा रे वा, अंकिता ताईंचा. जय असो. सगळ्यांना नमस्कार कर. संध्याकाळी 5 वाजता यायचं बरं का आमच्या घरी. कशाला? सगळ्यांना कशाला बोलायला 5 वाजता? सांगते. ताई माई अक्का, विचार करा पक्का. अरे ताई माई अक्का, विचार करा पक्का. वेडवणाऱ्या जिभेवरच मारा शिक्का. अरे भाईंदर मध्ये कोसळले विमान. अंकिता ताईंकडे सोपा मंडळाची कमान. अरे सापाने टाकली कात. सून लावणार सासूची वाट. वा 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 वा, अंकिता ताईंचा. जय असो. अंकिता ताईंचा. जय असो.
अगं सगळ्यांना महागडी साडी चोळी देईन असं कबूल केलंय मी. म्हणजे बघ एकूण 27 बायका आहेत, त्यांना साडी चोळी दिली ना की असं तसं आपल्याला मत देतील. 27? हो केवढा खर्च होईल माहितीये मला. सकाळी सकाळी शंतनू गेलाय तुझं डेबिट कार्ड घेऊन मार्केटमध्ये. बघ त्याला सांगितलं 30 तरी घेऊन ये, एखादी असावी एक्स्ट्रा, आणि माझ्यासाठी पैठणी. तुम्हाला कशाला पाहिजे पैठणी? म्हणजे काय अगं भावी अध्यक्षांची सासू आहे मी, मग मिरवायला नको का मला सगळीकडे. कार्यकर्त्यांनो बघताय काय, आपल्या वाटेत येणारी आपल्या विरोधी पक्षाची प्रत्येक गोष्ट नामशेष करून टाका. ते बघा पोस्टर फाडून टाका. चला हो चला चला चला, हे सगळं फाडून टाका. ओ सासूबाई काय करायला सांगताय? हे बरोबर वाटत नाही सासूबाई, बरोबर नाही वाटत. ग बरोबर काय वाटत नाही, चर्चा होईल आपली, चर्चा. कळलं ना. अगं आपल्या कार्यकर्त्यांना वाटलं पाहिजे की आपला नेता टेरर आहे, टेरर. नेता टेरर असला ना की कार्यकर्ते गोंधळ घालतात सगळीकडे. कळलं? ए बघताय काय, फाडा फाडा. अरे अंकिता ताईंचा, अंकिता ताईंचा, अंकिता ताईंचा, अंकिता ताई. होणार नाहीये, निघेल. हा तू, तुझी सून आणि तिचा पक्ष सगळ्यांची हवा निघेल. दादागिरी करता काय निवडणुकीत? पोलिसात तक्रारच करते तुमची, बघाच. हो सासूबाई त्या खरंच पोलीस केस करतील. सुरुवाजी मी खायला देते हो तुम्हाला. कशाला त्यांना लालूच दाखवतेस? आणि पोलीस केस म्हणजे आजकालच्या नेत्यांचं दागिना आहे, दागिना. काय होईल, 2 दिवस जा पोलीस स्टेशन मध्ये. जा आतमध्ये. अगं जाताना अंकिता म्हणून जाशील, पण येताना अध्यक्षा म्हणून येशील. हो नाही मला हे काय जमणार नाही सासूबाई. मी चालले मला नको बाबा. सासूबाई काय नको, काय सगळं भयानक आहे. सुलवाजीनी खरंच पोलीस कंप्लेंट वगैरे केली तर? अगं असं काय करतेस? राजकारणाच्या रिंगणातून असा पळ काढला ना तर आपले कार्यकर्ते आपल्याला सोडून जातील, आपली साथ सोडतील. जाऊ दे सोडून, पण या घरात पोलीस आले ना तर मला नाही चालणार. अगं यायचं तर येऊ देत ना. जा की 2 दिवस पोलीस स्टेशन मध्ये. बघ तुझी इमेज कशी अशी चकाकून निघेल. पण माझ्याच नजरेत मी कायमची पडीन, त्याचं काय? नाही नको, खूप झालं हे सगळं. हे काही नको मला नाही करायचं काही राजकारण वगैरे. ठीक आहे, मग सुलवाजीचा जाहीरनामा सगळेजण मान्य करतील आणि मग सुनांवर जो अन्याय होतो त्याच्या विरोधात कोणीच काही बोलू शकणार नाही. चालेल, काही हरकत नाही. करू दे, काय असू दे त्या सुनांना त्याचं बघू दे. आपण दोघे जणी आपलं सुखाने राहूया. मग तुझं ठरलंय का तू इलेक्शन मधून माघार घेणार म्हणून? 100% नकोच आहे आपल्याला, बस. बर, मग ह्या पेपरवर सही कर. हा इलेक्शन मध्ये माघार घेतल्याचा अर्ज आहे. ह्याच्यावर सही केलीस की मी सुलवाजीला नेऊन देते. लगेच करते, या क्षणी करते. हे घ्या, प्लीज द्या, त्यांना नेऊन द्या. छान, थँक्यू. ते लोक म्हणतात ना राजकारणात पडू नये, ते का म्हणतात ते मला आज कळलंय. चला तुला हे कळलं ते बरं झालं. खरं तर राजकारण हे प्रामाणिकपणे करण्याचा विषय, पण आजकाल ते कोणीच करत नाही आणि म्हणूनच आपण त्यापासून लांब राहिलेलं बरं असतं. समाजकारण करावं, पण राजकारण करण्यासाठी आपण तयार होत की नाही ह्याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. आपण साधी माणसं आहोत बुवा. हे जेव्हा मला कळलं ना तेव्हा मी सोसायटीतले इलेक्शन लढायला लांब राहिले. आता हा तुझा अर्ज मी सुलवाजीनं देऊन येते, म्हणजे मग त्या पोलीस कंप्लेंट करणार नाहीत, हो की नाही? थँक्यू सासूबाई, या सगळ्यातनं तुम्हीच मला योग्य मार्ग दाखवलाय. हा अगं सासू कधी कधी चांगला मार्ग दाखवते. हा चला. काय हे अंकू, अरे काय तू घरी काय करते? प्रचाराला नाही गेलीस? मी राजकारण सोडलं. का? नाही, माझ्याच्यानी नाही होणार. अरे म्हणजे? अरे काय? तू त्या 27 साड्या आणल्या होत्यास ना, कुठे आहेत त्या? चल परत करूया. अरे कुठल्या साड्या? अरे मी मित्राबरोबर गेलो होतो ऑफिसच्या कामाने बाहेर. काय सांगतोयस? नाही, पण तू माझं डेबिट कार्ड घेऊन गेला, सासूबाई म्हणाल्या साड्या चोळी.
अरे काय तू लक्ष कुठे आहे तुझं काही अरे मी जर डेबिट कार्ड घेऊन शॉपिंग केली असती तर तुला मेसेज आला असता ना डेबिटचा आला का? मला कळलंय काय सासूबाईंनी मला उल्लू बनवलंय. काय पण हे मला लक्षात का नाही आलं आधी? हॅलो सासूबाई, तुम्ही मला फसवलं, खोटं बोललात. सुनबाई, राजकारण म्हटलं ना की असंच असतं ग. राजकारणाचा पहिला नियम आहे सासूवरच काय पण स्वतःच्या सावलीवरही विश्वास ठेवायचा नसतो. आणि मी अगदी पहिल्या दिवसापासून सुलू आजीचीच मतदार होते आणि आहे. सुलू को ही चुन. Yes.